गोळ्या घे आणि आराम कर आणि एकटा झोपू नको. मी म्हणालो, मम्मीचं पण दुखत आहे, मी एकटाच आहे, काय करू? तेव्हा मामी म्हणाली, काळजी नको करू, मी येते तुझ्या बरोबर झोपायला. पप्पा म्हणाले, हो त्याची खरंच तब्येत खराब आहे, जाताच्या रूम मध्ये झोप, रात्र जायची आहे. मामी माझ्या बरोबर झोपणार हे ऐकून मी निम्मा बरा झालो होतो. रात्री 9:30ला सगळं झालं आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या रूम मध्ये झोपायला गेले. मामी तिच्या रूम मध्ये जायच्या आधी माझ्या रूम पासून दरवाजातून डोकावत मला म्हणाली, सौरभ मी आले चेंज करून. मी म्हणालो, हा मामी. मी खूप खुश होतो की त्या माझ्या खोलीत येणार म्हणून. मी एक प्लॅन केला, रात्री थंडी वाजत आहे याचं नाटक करायचं आणि चिटकून झोपायचं. ती गाऊन घालून आली, तिने मला गोळ्या आणि औषध दिलं आणि बेडवर वेगवेगळ्या उशांवर पडलो. पण थोड्या वेळाने मी उठलो आणि मागून, हॅलो मित्रांनो, माझं नाव सौरभ आहे आणि माझ्या घरात पप्पा, मम्मी, ताई, आत्या आणि मी आहे. ही घटना घडली ती म्हणजे माझ्यात आणि माझ्या मामी बरोबर. मामी म्हणजे माझी आत्याच. आमच्याकडे आत्याला मामीच म्हणतात. मामीचं वय 32 वर्ष आहे. ती जरा काळी सावळी आहे. तिचं लग्न झालं आणि 8 दिवसातच तिचा नवरा अपघातात गेला. तिच्या सासऱ्याच्या लोकांनी खूप त्रास दिला. हिच्यामुळे तिचा नवरा मेला. पप्पाची लाडकी बहीण होती म्हणून पप्पानी तिला घरी आणलं. पप्पा तिला दुसरं लग्न कर म्हणाले, पण मामीने नकार दिला. मम्मी पण मामीला सांभाळून घेत होती. माझ्या घरची परिस्थिती बरी आहे. चांगलं घर आहे, प्रत्येकाला राहायला वेगवेगळी खोली आहे, कोणाचं कर्ज नाही. त्यात भागून आमचं घर चालू होतं. आणि माझी 10वी झाल्यावर माझ्याकडे मोबाईल आला. लपून छपून मी नको ते व्हिडिओ बघायचो आणि हतबल करायचो. हळूहळू मला आंटी हा प्रकार कळायला लागला. मला माहीत नाही, पण माझी भावना दाटून येऊ लागली आणि नको ते व्हिडिओ बघायला लागले की बरेच जण त्यांच्या घरात असणाऱ्या बाईला अनुभवाच्या नजरेने पाहतात, मग ती कोणी का असो. पण माझं असं नव्हतं. माझी हिंमत फक्त तिथपर्यंतच जात होती की त्यांना चोरून पाहणं. कधी त्यांना अनुभवायचं असं मन झालं नाही. पण सगळ्यात जास्त मला प्रिय होती किंवा आवडायची ती म्हणजे माझी मयुरी मामी. हतबल करायचं कळायला लागलं की अनुभव कळतो आणि अनुभव कळायला लागलं की कोणती बाई आणि मुलगी उपाशी आहे हेही कळतं. माझी मामी काळी सावळी होती, पण भरदार शरीराची होती. 32, 30, 35. सगळ्यात महत्त्वाचं हे की बाई किंवा मुलीच्या कवरवरून त्यांचं स्टँडर्ड कळतं. मम्मी पण त्या ताईपेक्षा मामीच्या कवर भारी असायच्या. माझं आणि मामीचं चांगलं जमायचं. गप्पा मारत बसणं, बाहेर कुठे जाणं, जे दिसेल ते पाहायचं. एक ही संधी सोडत नव्हतो, पण हे तिला कळू देत नव्हतो. तिचे रोज स्वप्नात पाहत होतो, पण कधी काय केलं नाही आणि रोज मनात घेऊन हतबल करायचो. असं केलं की मला खूप मजा वाटायची. हे सगळं चालू असताना पावसाळ्याचे दिवस चालू झाले आणि वातावरण बदलामुळे मम्मी आणि मी आजारी पडलो. खोकला आणि ताप हे चालू झालं. आजारी पडल्यावर मामी मला आणि मम्मीला घेऊन हॉस्पिटलला गेली. इंजेक्शन, गोळ्या, औषध घेऊन आम्ही घरी आलो. त्या खोकल्याच्या औषधाने मला असं घाबरल्यासारखं आणि थरथरल्यासारखं व्हायचं. रात्री जेवण करताना मी पप्पांना म्हणालो की पप्पा मला असं घाबरल्यासारखं होत आहे. पप्पा म्हणाले, कसं काय रे? मी म्हणालो, काय माहीत पप्पा. पप्पा म्हणाले, गोळ्या घे आणि आराम कर आणि एकटा झोपू नकोस. मी म्हणालो, मम्मीचं पण दुखत आहे. तेव्हा मामी म्हणाली, काळजी करू नकोस, मी येते तुझ्या बरोबर झोपायला. तेव्हा पप्पा म्हणाले, हा झोप त्याच्या रूम मध्ये, खरंच रात्र जायची आहे. मामी माझ्या बरोबर झोपणार हे ऐकूनच मी निम्मा बरा झालो होतो.
रात्री 9:30ला सगळं झालं आणि प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. मामी तिच्या रूममध्ये जायच्या आधी माझ्या रूम पासून दरवाजातून डोकावत मला म्हणाली. मामी म्हणाली, सौरभ मी आले चेंज करून. मी हो म्हणालो, हा म्हणालो आणि खूप खुश झालो की त्या माझ्या खोलीत येणार म्हणून. मी एक प्लॅन केला. रात्री थंडी वाजत आहे याचं नाटक करायचं आणि चिटकून झोपायचं. ती गाऊन घालून आली. तिने मला गोळ्या आणि औषध दिलं आणि बेडवर वेगवेगळ्या उशांवर पडलो. तिने मला ताप आहे की नाही हे गळ्याला हात लावून पाहिला आणि म्हणाली, सौरभ तुला अजून ताप आहे. मी म्हणालो, हा ना मामी, थंडी पण वाजत आहे थोडी. मामी म्हणाली, गोळ्याने बरा वाटेल, नाहीतर सकाळी परत जाऊ हॉस्पिटलमध्ये. मी हो म्हणालो. ती माझ्या जवळ येऊन मला लहान लेकरासारखं प्रेमाने थोपटू लागली. तिला काय माहीत का हा लहानपट्या तिला अनुभवायचं स्वप्न पाहत आहे. मी दुपारी चांगली झोप घेतली होती, पण मामी मला झोपवता झोपवता झोपली. काही वेळ थांबलो आणि मामीला थोडं हलवलं. ती खाली सरकून एका अंगावर म्हणजे माझ्याकडे पाठ करून झोपली. मलाही हेच हवं होतं. मी काही वेळ शांत पडून राहिलो आणि खात्री करून घेतले की मामी गाढ झोपली आहे. तिचा संत चालणारा श्वास आणि खोलीतली शांतता यामुळे माझा धीर आणखीच वाढला. मी हळूच माझी कूस बदलली आणि तिच्या पाठीमागच्या बाजूला येऊन झोपलो. पावसाच्या गारवामुळे खोलीत आधीच थंड वातावरण होतं. त्यामुळे मला तिच्या जवळ जाण्यासाठी एक चांगलं कारण मिळालं होतं. मी माझं पांघरून व्यवस्थित अंगावर घेत मामीच्या अगदी जवळ गेलो, जेणेकरून मला तिच्या शरीराची ऊब जाणवू लागली. तिने घातलेला गाऊन आणि तिची ती भरदार पाठ माझ्या अगदी समोर होती. माझं हृदय खूप जोरजोरात धडकत होतं, कारण आजपर्यंत मी फक्त जिच्याबद्दल स्वप्न पाहिली होती ती आज माझ्या इतकी जवळ झोपली आहे. मी खूप सावधगिरी बाळगत हाताची हालचाल केली आणि माझा एक हात हळूच तिच्या कमरेजवळ नेऊन ठेवला. तिची त्वचा आणि त्या कपडाचा स्पर्श मला एक वेगळाच अनुभव देऊन गेली. मामीने झोपेतच एक मोठी सुस्करा सोडला, ज्यामुळे मी एका क्षणासाठी पूर्णपणे झिजून गेलो. मला वाटलं की ती आता जागी होईल आणि सगळा बेत विस्कटेल, पण दुर्दैवाने तिने फक्त तिची कूस थोडीशी बदलली आणि ती आणखी माझ्या जवळ आली. आता तिची पाठ माझ्या छातीला पूर्णपणे टेकली होती. तिच्या केसांचा सुवास माझ्या नाकात दरवळत होता. या संपर्कामुळे माझ्या शरीरात एक वेगळीच वीज संचारली. मी आजपर्यंत पाहिलेले ते सगळे व्हिडिओ आणि माझ्या मनातल्या भावना आता प्रत्यक्ष अनुभवात बदलत होत्या. मी हळूहळू माझा पाय तिच्या पायावर टाकण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मला तिच्या शरीराचा अजून जास्त स्पर्श मिळेल. ती गाढ झोपेत असल्यामुळे तिला या कशाचीच जाणीव नव्हती आणि या गोष्टीचा फायदा घेऊन मी तिला पाठीमागून हलकेच मिठीत घेतले. तिच्या शरीराची ती ऊब आणि त्या रात्रीचं ते शांतता वातावरण यामुळे मला एक वेगळाच थरार जाणवत होता. मी माझा चेहरा तिच्या मानेजवळ नेला, जिथे तिचा श्वास मला स्पष्ट जाणवत होता. माझं मन आता पूर्णपणे वेगावून गेलं होतं आणि मी चोरून का होईना पण माझ्या आवडत्या मामीला इतक्या जवळून अनुभवत होतो. या सगळ्या प्रकरणात रात्रीचे कधी 2 वाजले हे मला समजलंच नाही आणि मी तशाच अवस्थेत तिच्या शरीराचा आनंद घेत आणि सुखावून तिथेच पडून राहिलो. मी तशाच अवस्थेत तिच्या जवळ पडून राहिलो, पण माझ्या मनात एक बाजूला भीती होती आणि दुसऱ्या बाजूला तीव्र उत्सुकता. अशी दोन्ही वादळ एकाच वेळी चालू होती. माझ्या मनाला काही केल्या शांतता लाभत नव्हती. मी विचार करू लागलो की मी इतक्या जवळ आलो. माझा हात तिच्या कमरेजवळ ठेवला आणि पाठीमागून मिठीत घेतलं. तरीही मामी अजून कशी का उठली नाही? ती खरंच इतकी जाड झोपली आहे की नाटक करत आहे?
की तिला या कशाचीच जाणव नसेल. मला वाटलं कदाचित दिवसभर हॉस्पिटलच्या फेऱ्या मारून मम्मीची आणि माझी काळजी घेऊन ती खूप थकली असावी. त्यातच पावसाळ्याचं ते थंड आणि आल्हाददायक वातावरण असल्यामुळे कोणालाही गाढ झोप येणं साहजिकच आहे. पण तरीही माझ्या मनातली ती शंका पूर्णपणे पालटत नव्हती. मी विचार केला की झोपेत असताना माणसाला हलकासा स्पर्शही जाणवतो. मग माझ्या या सगळ्या हालचालींमुळे तिची झोप कशी मोडली नसेल, की असं काही नसेल ना की तिला सगळं समजतंय पण ती मुद्दामून झोपण्याचं सोंग करून पडून आहे. हा विचार मनात येताच माझ्या छातीची धडधड अजूनच वाढली. जर तिला सगळं माहीत असूनही ती गप्प असेल तर याचा अर्थ काय असू शकतो, या विचाराने मला आतून एक वेगळाच थरार जाणवायला लागला. मी अत्यंत सावधपणे तिचे दोन्ही हात आणि तिच्या शरीराची हालचाल न्याहाळत होतो. ती अगदी शांत होती. तिचा श्वास अजूनही तसाच संत आणि नियमित चालला होता. मी खूप विचार केला की आता पुढे काय करायचं. जर मी आणखी पुढे गेलो आणि ती खरंच जागी झाली तर घरातल्या सगळ्यांसमोर माझी काय इज्जत राहील. पण त्याच वेळी ती उठली नाही. याच गोष्टीने मला एक प्रकारचा धीरही दिला होता. मी हळूच माझं तोंड तिच्या कानाच्या जवळ नेलं आणि अगदी हलक्या आवाजात मामी असं हाक मारून पाहिली, जेणेकरून ती जागी आहे की नाही याचा अंदाज येईल. पण तिकडून काहीच प्रतिसाद आला नाही. ती तशी शांत झोपून राहिली. तिचा तो कोणताही विरोध न दर्शवणारा अवतार पाहून माझ्या मनातली हिंमत आता आणखीच वाढत चालली होती. रात्रीच्या त्या थरारनंतर कधी मला डोळा लागला ते मला समजलंच नाही. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा खोलीत खिडकीतून येणारा कोवळा प्रकाश पसरला होता. मामी बेडवरून उठून कधीच निघून गेली होती. मी उठून बसलो आणि रात्री घडलेल्या सगळ्या गोष्टी एकामागून एक माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागल्या. मनात भीती होती की रात्री जे काही झालं ते मामीला समजलं असेल का. मी घाबरतच खोलीच्या बाहेर आलो आणि हॉलमध्ये गेलो. मामी तिथे नेहमीप्रमाणे सकाळी घरकामात व्यस्त होती. पण मी समोर येताच तिने तिचं काम थांबवलं आणि थेट माझ्या डोळ्यात पाहिलं. तिची ती नजर नेहमीसारखी नव्हती. तिच्या नजरेत एक प्रकारचा वेगळाच भाव, एक प्रकारची समज आणि गूढ शांतता होती. मी चोर असल्यासारखी माझी नजर लगेच खाली झुकवली. पण मला जाणवत होतं की तिचे डोळे अजूनही माझ्यावरच खिळलेले आहेत. तिने माझ्याकडे पाहून एक हलकसं अर्थपूर्ण हसू दिलं आणि म्हणाली, सौरभ, आता तुझा ताप उतरला का? रात्री नीट झोप झाली की नाही? तिच्या त्या बोलण्यात आणि विचारण्यात एक वेगळीच लपलेला अर्थ मला समजला. दिवसभर आमचा हात सिलसिला चालू राहिला. घरात पप्पा, मम्मी आणि ताई असताना ती माझ्याशी नेहमीसारखी वागत होती. पण जेव्हा जेव्हा घरात इतर कोणी नसायचं किंवा आमची नजरानजर व्हायची तेव्हा ती माझ्याकडे अगदी रोखून आणि डोळे मिचकावून बघायची. तिच्या त्या बदललेल्या नजरेने मला स्पष्ट संकेत दिला होता की रात्री मी जे काही करत होतो त्याची तिला पूर्ण जाणीव होती आणि तिने मुद्दामूनच झोपल्याचं सोंग केलं होतं. आता तिचा तो आधीच्या आईसारखा आणि मोठ्या बहिणीसारखा वावर बदलून ती माझ्याकडे एक वेगळ्याच नजरेने आणि हक्काने पाहू लागली होती. तिच्या त्या बदललेल्या रूपाने माझ्या मनातली भीती आता पूर्णपणे काढून टाकली होती आणि मला एक नवीनच हुरहुर लागली होती. त्यानंतरचे 2-3 दिवस असेच एकमेकांना चोरून बघण्यात आणि न सांगता बरंच काही समजून घेण्यात गेले. घरात पप्पा आणि मम्मी असताना मामी अगदी साधेपणाने वागायची. पण जशी संधी मिळेल तशी ती माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करायची. कधी किचनमध्ये पाणी आणायला गेल्यावर तर कधी हॉलमध्ये TV बघताना.
तिचा हात किंवा खांदा मला नकळत स्पर्श करून जायचा. त्या स्पर्शात आता कोणतीच भीती नव्हती, तर एक प्रकारची संमती होती. एक दिवस दुपारी पप्पा कामावर गेले होते आणि मम्मी ताईला सोबत घेऊन जवळच्या बाजारात काही सामान आणण्यासाठी बाहेर पडली होती. घरात फक्त मी आणि मामी दोघेच होतो. मी माझ्या खोलीत बेडवर बसून मोबाईल बघत होतो. तेवढ्यात मामी दारापाशी आली. तिने बाहेर डोकावून पाहिलं की घरात कोणी नाही आणि मग ती थेट माझ्या खोलीत आली. तिने मागून दाराची कडी हलकेच लावून घेतली. माझं हृदय परत एकदा जोरात धडधडू लागलं. मामी माझ्या जवळ आली आणि बेडवर माझ्या अगदी समोर बसली. तिने थेट माझ्या डोळ्यात पाहत विचारलं, काय रे सौरभ, आज थंडी वाजते का तुला? तिच्या या प्रश्नात रात्रीचा तोच संदर्भ होता. मी लाजून आणि काहीसा भीतीने फक्त मान हलवून नाही म्हणालो. मामीने हसून माझा हात आपला हातात घेतला आणि म्हणाली, रात्री तर खूप हिंमत दाखवत होतास, मग आता काय झालं? तिचं हे बोलणं ऐकून मला समजलं की आता लपवण्यासारखं काहीच उरलेलं नाही. मी तिचा हात घट्ट धरला आणि तिला स्वतःजवळ ओढलं. मामीनेही कोणताही विरोध केला नाही. ती माझ्या करेवर येऊन बसली आणि तिची ती भरदार काया माझ्या शरीराला पूर्णपणे स्पर्श करू लागली. तिने तिचा चेहरा माझ्या जवळ आणला आणि आम्ही दोघेही त्या शांत दुपारी एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे हरवून गेलो. आजपर्यंत मी फक्त ज्या गोष्टीची स्वप्न पाहिली होती ती आता माझ्या समोर पूर्ण सत्यात उतरत होती. त्या शांत दुपारी घरात कोणीच नसल्यामुळे आमचा धीर पूर्णपणे वाढला होता. मामी माझ्या मिठीत असताना तिने तिचे हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि माझ्या डोळ्यात रोखून पाहत विचारलं, कधीपासून चाललंय हे तुझ्या मनात? मी काहीसा लाजत म्हणालो, खूप दिवसांपासून मामी, पण कधी सांगायची हिंमत झाली नाही. हे ऐकून तिने माझ्या गालावर हलकीशी चापट मारली आणि हसून म्हणाली, आणि त्या रात्री तर खूप मोठी हिंमत दाखवलीस. तिच्या त्या मनमोकळ्या बोलण्यामुळे माझ्या मनातली उरली सुरली भीतीही पळून गेली. खोलीत फक्त घड्याळांचा टिक टिक आवाज आणि आमचा वाढलेला श्वास ऐकू येत होता. बाहेर पावसाची बारीक रिमझिम सुरू झाली होती, ज्यामुळे खोलीतलं वातावरण अजूनच गैर झालं होतं. मामीने हळूच तिची मान माझ्या खांद्यावर टेकवली आणि तिच्या अंगावरचा तो गाऊन तिने हलकासा बाजूला केला. तिच्या शरीराची ऊब आणि तो भरदार स्पर्श मला पूर्णपणे वेड लावत होता. मी माझे हात तिच्या पाठीवरून फिरवतच तिला अजून जवळ ओढलं. आजपर्यंत ज्या सुंदर रूपाला मी फक्त दुरून चोरून पाहत आलो होतो, ती आज पूर्णपणे माझ्या मिठीत होती आणि माझ्या प्रत्येक स्पर्शाला संमती देत होती. आम्ही दोघेही त्या क्षणाचा पूर्ण आनंद घेत बेडवर आडवे झालो. तिने माझ्या चेहऱ्याला आपल्या हाताने कुरवाळत आणि आम्ही जगाचं भान विसरून एकमेकांमध्ये हरवून गेलो. काही वेळ असाच सुखात गेल्यानंतर अचानक गल्लीतल्या कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. मामी पटकन भानावर आली आणि बेडवरून उठून उभी राहिली. तिने तिचे कपडे आणि केस व्यवस्थित केले आणि माझ्याकडे बघून म्हणाली, मम्मी आणि ताई यायची वेळ झाली आहे, मी निघते. दारापाशी जाता जाता तिने मागे वळून माझ्याकडे एक अत्यंत मादक आणि अर्थपूर्ण नजर टाकली. जणू ती सांगत होती की हे फक्त सुरुवात आहे. ती खोली बाहेर निघून गेली आणि मी बेडवर तसाच पडून पुढील भेटीच्या विचारात हरवून गेलो. त्या दुपारनंतर आमचं जग पूर्णपणे बदलून गेलं होतं. घरातले सगळे असताना आम्ही अगदी नेहमी सारखे वागायचो, पण जशी संधी मिळेल तसं आम्ही एकमेकांच्या मिठीत सुख शोधायचो. कधी दुपारी मम्मी बाहेर गेल्यावर तर कधी रात्री सगळे झोपल्यावर मामी हळूच माझ्या खोलीत यायची. असेच अनुभवायचे आणि आनंदाचे दिवस खूप छान चालले होते.
मला वाटत होतं की आमचं हे गुपित कधीच कोणाला कळणार नाही आणि आम्ही असेच पुढेही जात राहू. पण निसर्गाचा आणि नशिबाचा खेळ काही वेगळाच असतो. साधारण 2 महिने असेच सुखात गेल्यानंतर अचानक एका दिवशी मामीच्या वागण्यात आणि तब्येतीत बदल जाणवायला लागला. सकाळी उठल्यापासून तिला सतत मळमळ व्हायची, चक्कर यायची आणि काही खाल्लं की उलट्या व्हायच्या. मम्मीला वाटलं की पावसाळ्याच्या हवेमुळे तिचे पोट बिघडत असेल, म्हणून तिने घरगुती काढा करून दिला. पण तरीही मामीला आराम पडत नव्हता. एक दिवस दुपारी घरात कोणी नसताना मी मामीच्या खोलीत गेलो. ती बेडवर डोक्याला हात लावून बसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती आणि काळजी दिसत होती. मी जवळ जाऊन तिचा हात धरला आणि विचारलं, काय झालं मामी? तब्येत जास्त बिघडली आहे का? मामीने माझे हात घट्ट धरले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, सौरभ, खूप मोठी गडबड झाली आहे. माझी वर्षी तारीख येऊन महिना उलटून गेला आहे आणि आज सकाळी मी टेस्ट केली. तिने बाजूला ठेवलेली ती प्रेग्नेन्सी किट माझ्या हातावर ठेवली, ज्याच्यावर 2 लाल रेषा स्पष्ट दिसत होत्या. मला दिवस गेले सौरभ, मी गरोदर आहे. मामीच्या रडत रडत सांगितलेलं ते ऐकून जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या अंगातून भीतीची एक थंड लहर धावून गेली. ज्या मामीच्या नवऱ्याला वारून कित्येक वर्ष झाली होती, जी या घरात एकटी राहत होती, ती अचानक गरोदर राहिली हे जर पप्पाला आणि मम्मीला समजलं तर केवढा मोठा अनर्थ होईल. या विचारानेच माझ्या छातीची धडधड थांबल्यासारखी झाली. आमचा तो सुंदर अनुभव आता एक भयानक संकटात बदलला होता. मामीचे ते शब्द आणि माझ्या हातातील ती कीट पाहून माझ्या डोक्यासमोर एकदम अंधारी आली. खोलीतली शांतता आता एखाद्या भयानक वादळापूर्वीच्या शांततेसारखी वाटू लागली होती. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि माझ्या मनात भीतीचे थैमान सुरू झाले होते. ज्या पप्पाने आपल्या लाडक्या बहिणीला पदराखाली घेऊन समाजात मानाने जगवलं, त्यांच्या समोर जेव्हा हे सत्य येईल तेव्हा काय होईल, या विचारानेच माझ्या अंगावर काटा आला. मी मामीकडे पाहिले. ती पूर्णपणे खचली होती आणि थरथरत माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती. मी तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझा स्वतःचा श्वास अडकल्यासारखा झाला होता. आम्ही दोघे याच विवंचनेत होतो की आता काय करायचे. तेवढ्यात अचानक घराच्या मुख्य दरवाजाचे बेल वाजले. सौरभ, मामी, दरवाजा उघडा रे, बाहेर खूप पाऊस आहे. बाहेरून मम्मीचा मोठा आवाज आला. मम्मी आणि ताई बाजारातून परत आल्या होत्या. मामीने झटकन तिचे आसू पुसले, ते कीट लपवले आणि धावतच बाहेर गेली. मी माझ्या खोलीत तसाच शून्य होऊन बसून राहिलो. आता पुढे काय करायचं, हा डाग कसा लपवायचा, कोणताही मार्ग सुचत नव्हता. 2 दिवस आम्ही कसेबसे घरातल्यांच्या नजरा चुकून काढले. पण 3ऱ्या दिवशी रात्री जेव्हा सगळेजण हॉलमध्ये एकत्र जेवायला बसले होते, तेव्हा अचानक मामीला जेवणाचा आवाज सहन झाला नाही. ती तोंड दाबून बेसिनकडे धावली आणि जोरात उलट्या करू लागली. मम्मी काळजीने तिच्या मागे गेली आणि तिचे पाठ थोपटत म्हणाले, मयुरी, हे नियमच नाही ग, तुला 2 महिने झाले हे असं होतंय. उद्या आपण लेडीज डॉक्टरांकडे जाऊया, व्यवस्थित चेकअप करू. मम्मीचे हे वाक्य ऐकताच मामीच्या हातातील पाण्याचा तांबा खाली पडला आणि तिचा चेहरा पांढरा फटक पडला. तिने चोरून हॉलमध्ये बसलेल्या माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातली ती भीती आणि हतबलता मी स्पष्ट वाचू शकत होतो. डॉक्टरकडे गेल्यावर तर सगळेच उघड होणार होतं. त्याचवेळी पप्पा गंभीर आवाजात म्हणाले, हो, उद्या सकाळीच घेऊन जा, दुर्लक्ष करू नका. आता आमची वेळ संपत आली होती. उद्या सकाळी डॉक्टरकडे गेल्यावर हे पाप सर्वांसमोर येणार होतं.
पप्पांचा राग, मम्मींचा विश्वासघात आणि ताईची नजर या सगळ्यांसमोर मी कसा उभा राहणार होतो. त्या रात्री माझ्या खोलीत अंधारात बसून मी एक अत्यंत धोकादायक आणि टोकाचा निर्णय घेण्याचं ठरवलं, ज्यामुळे या संकटातून सुटका होऊ शकतील. पण तो निर्णय आमचं आयुष्य कायमच बदलणार होता. काय होता तो निर्णय? मामी डॉक्टराकडे गेल्यावर काय झालं आणि पुढच्या सकाळी घरात कोणतं नवीन वादळ आलं, जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 नक्की लिहा. धन्यवाद.